नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुरंग देवकृती अकॅडमी चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। जसं आपण सामान्यांचा भाग बघतो आपण गेल्या दिवसापासून, तसाच भाग चालू घडामोडीचा पण आज घेऊन आलोय। हे चालू घडामोडीचा भाग आणि सामान्यांचा भाग हा एकत्रितरित्या तुमच्या समोर आणतोय, तर तो त्याचा उपयोग करून घ्या। तो उपयोग कशा प्रकारे कराल, येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रश्न नक्कीच सापडतील याची मी गॅरंटी देतो। फक्त तेवढंच की तुम्हाला जे काही भाग करायचे ते कष्टाने स्वतःच्या वहीमध्ये लिहायचे। हे मुद्दे ज्यावेळेस एखादी वही भरेल आणि ज्यावेळेस तो भाग हा प्रामुख्याने कव्हर होईल तुमच्या बुक्समध्ये आणि तोच पेपरमध्ये दिसेल, त्यावेळेस तुम्हाला ते नक्कीच सक्सेसच्या स्वरूपात तुम्हाला फळ मिळेल। बघूया आजचे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत। महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर आरवी हा बेसिक क्वेश्चन आहे, पण आपल्याला येतो बऱ्यापैकी। घोडेस्वारात 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला? श्रुती वोरा। भारतात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले? तर अहमदाबाद। कॅपिटल मार्केटमधून निधी उभा करणारी देशातील पहिली महापालिका कोणती ठरली? पिंपरी चिंचवड। राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर जब्बार पटेल। भारताचा पहिला ई-वेस्ट रिसायकलिंग पार्क कुठे आहे? तर हा प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे आजचा, जो आपण अनेक वेळा आपण बघतो। तर बऱ्याच वेळेस मी उत्तर दिले बऱ्यापैकी सर्वच प्रश्नांची। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। पहिला पेपरलेस विधानसभा राज्य कोणतं आहे? तर नागालँड। भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? सिद्धी, जो की आहे कर्नाटकमध्ये। बघा, असे प्रश्न जे आपल्याला मुद्द्यांच्या स्वरूपात नोट डाऊन करता येतील येणाऱ्या एक्झाम मध्ये, तर तो भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे गाईस। बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।